ओम नमो प्रसिद्धाय। श्री सिद्धेश्वर महात्म अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुनाथाय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। काशी क्षेत्र ते पवित्र, तेथे स्वामी तो सत्पात्र। हृदयी स्तौनी त्रिनेत्र, बैसला हो पद्मासनी। काही एक दिन झाले, ध्यान त्यांनी विसर्जिले। योग बळे तेव्हा झाले, आनंदाचा तो हो पूर। क्षेत्रवासियांनी मूर्ती पाहिली ती दिव्य ज्योती। रविवत दिसे कांती, ऐसे स्वरूप ते सुंदर। श्री शोभे जटाभार, अंगी मिरविती अलंकार। कंठी रुद्राक्षाचे हार, माळा शोभती त्या दिव्य। मस्तकी त्रिपुंड शोभला, अंगी भस्माचा उधळा। पितांबर तो नेसला, भरजरी तो पोशाख हो। काषाय वस्त्र ते सुंदर, मिरवती प्रभो अंगावर। कुंडले शोभती चंद्राकार, शिवयोगी तो निर्मळ। ऐसे सर्वांनी पाहून, करिते झाले हो नमन। म्हणती योगी राया कोण, देश असे स्वामी तुझा। तुम्ही आहा हो शंकर, की सनक सनंदन योगेश्वर। प्रभो दत्त मुनीश्वर, तद्रूप तुम्ही दिसता। कोणी येती लोटांगणी, कोणी गेले हो धावुनी। राजिया ते हो कथिले, करिते झाले वर्तमान। म्हणती राया परिसा हो, तपोधन देखिला हो। आपुले येथे आला हो, शिवस्वरूप दिसतो। स्वरूप त्याचे हो सुंदर, लज्जित तो रतीवर। प्रति सूर्य योगेश्वर, तटी गंगेच्या आहे हो। राव हर्षला हो मनी, उठला हो तदक्षणी। सैना भार हो घेऊनी, राव आला स्वामी पाशी। प्रधानादी करून विप्र आले ब्रह्मज्ञानी। पाठक आले तेथे मुनी, वेदशास्त्राचे जाणते। आले तेथे योगेश्वर, जे का तपाचे गिरीवर। ब्रह्मचारी ते हो शूर, आले जितेंद्रिय श्रेष्ठ। चहुवेदीचे ब्राह्मण, आले हो व्यापून। संन्यासी ते हो धावून, आले स्वामी दर्शनासी। आले कान पाटे धावुनी, स्वामी दर्शना लागुनी। चारी वर्ण तेथे येऊनी, शरण निघाले प्रभोसी। सर्वांनी हो केले नमन, शिवयोगी तो पाहून। सर्वांचे हो अंतकरण, स्वच्छ झाले हो तेथे। ब्रह्मवेद्येचा संवाद, करिते झाले ब्रह्मवृंद। प्रहर एक हो संवाद, झाला ते स्थानी। स्वामीचे हो भाषण, वेदशास्त्राचे प्रमाण। वेदांताचे हो मंथन, करुणी स्वामी बोलले हो। सर्वाप्रती आनंद झाला, विप्र समुदाय तोषला। म्हणती स्वामी हा हो आला, कैलासाहुनी शिव हो। योगेश्वर हो म्हणती, धन्य धन्य ही मूर्ती। अवतरले कृपामूर्ती, जग उद्धारास्तव। परमहंस हो बोलती, दिसे ही हो नारायण मूर्ती। अहो आम्ही ऐसी मूर्ती, नाही पाहिली नयनी। स्वर्ग तरंगिनी तीरी, बैसलो हो सहपरिवारी। नर आणि तेथे नारी, मिळाला हो समुदाय। राव हर्षला हो मनी, लागला हो प्रभो चरणी। उभा राहे बद्धपानी, प्रेमयुक्त अष्टभावे। राव म्हणे हो ताता, पावन केले कृपावंता। तुझे दर्शन रे आता, पावन झालो मी स्वामी। स्वामी मागावे हो दान, इच्छित मी हो पूर्वीन। हे हो भाषण ऐकून, स्वामी बोले राया प्रती। राया तू रे दान, देतोसी रे मनातून। परी तुझ रे कारण, मागणे एकची आहे। एक पाद रे भुवन, द्यावे आम्हा रे कारण। आणि कधी आम्हा दान, नलगे तुझे राया। राव योगी राया, काय मागता स्वामी राया। तुम्हा प्रति प्रभो राया, ज्ञान नाही मागण्याचे। आणि मागावे हो आता, दीनानाथा कृपावंता। आहेसी तू पूर्ण ज्ञाता, तपोधनारे प्रतिसृष्टिता। स्वामी म्हणे नृपाप्रती, हेची द्यावे आम्हा प्रती। रावा तू रे पुण्यमूर्ती, दानशूर आहेसी। राव म्हणे तिथले दान, स्वामी घ्या हो आपण। स्वामीने हे परिसून, अघटित केले तेव्हा। केले तेव्हा हो उड्डाण, गये माझी एक चरण। सिद्ध स्वामीने नेऊन, ठेविला होत दक्षिणी। ऐसी अगम्य करणी, रायाने ही पाहुनी। म्हणे धन्य हो करणी, स्वामी राया तुमची। राव लोळे तो चरणी, म्हणे प्रभो मोक्षदानी। स्वामी राया तुझी करणी, न कळे कवना प्रती। म्हणे राज्य हे तुमचे, वैभव आहे हो प्रभूचे। स्वामी रक्षण दिनाचे,
करिता तुम्ही देवराया. प्रेमयुक्त त्या रायाने केले स्वामीचे स्तवन आणि केले हो पूजन. स्वामी प्रसन्न हो झाले. स्वामी म्हणती रायाप्रती स्वस्थ असावे त्वा चित्ती. तुझे राज्य रे संपत्ती न लगे राजेंद्रा आम्हासी. सुख रूप राज्य करी आरोग्य राहो रे शरीरी. तुझ्या राज्या रे माझारी सौख्य होईल रे नृपा. राहावे दे स्वामी प्रती मठ बांधा कृपामूर्ती. येथे वास गुरुमूर्ती करावा हो दीनानाथा. राहे मठ हो बांधून तिथला हो स्वामी कारण. तेथे राहिले आपण काही एक दिन स्वामी. क्षेत्रवासी तेथील जन येथे दर्शना कारण. तेथील ते तपोधन नित्य येती दर्शनाते. कानी पाठी यांनी पुसुनी गेले आपुल्या स्थानी. तेथील तापसा लागुनी प्रताप स्वामींचा सांगती. बिदरावरी आम्हा हो प्रताप स्वयं पाहिला हो. तेथील त्या नृपाने हो कोंडिले होते हो तापसी. अनावृष्टी झाली म्हणून राये पिडले तपोधन. तेथे स्वामींनी येऊन प्रजनवृष्टी फार केली. रायाप्रती हो सांगून सोडविले तपोधन. वस्त्र अलंकार देऊन द्रव्यदान देवविले. फार सत्कार हो केला तापसा ते आनंद झाला. परोपकारी हा देखिला स्वामी हा तपोधन. ऐसे बोलून नाथ ते गेले आपुल्या देशाते. तपोधन ही ग्रहाते जाते झाले आपुल्याला. शिवा प्रिय आनंदवन सर्वावंत ते हो स्थान. ब्रह्मादिका ते भवन अतिप्रिय ते आहे. भू कैलास ही काशी अतिप्रिय ती शिवासी. तेथे तो हो तीर्थवासी शिवयोगी तो रमला. भगीरथीचे नित्य स्नान त्रिकाळलिंगाचे पूजन. स्वामी सदा रममान स्वस्वरूपी सर्वदाही. तेथील विप्र सुखी केले दान विपुल दिधले. तपोधना ते दिधले इच्छित दान दिधले हो स्वामींनी. पंचक्रोशी प्रदक्षिणा तेथील केली त्यांनी जाणा. तो शिवून तो योगी राणा आपुल्या स्थळाप्रती आला. आश्रम तो हो सुंदर लखलखीत ते मंदिर. कळस शोभिती तेजाकार स्वामी पैसले आसनी. लक्ष्मण बिनवेदीन स्वामी कृपेचे सदन. निज भक्ताचे जीवन भक्त सखा दयाळू तो. इति श्री सिद्धेश्वर महात्म्य वर्णनाम द्वितीयोध्याय संपूर्णमस्तु. झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित. ओम नमो फलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.